माझ्याभोवती एक चक्कर मारायचा असेल तर तुम्हाला 1000 किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या विमानात फिरायला 107 वर्ष लागतील. माझे गुरुत्वाकर्षण बळ पृथ्वीपेक्षा 28 पटीने जास्त आहे. मी पृथ्वीपेक्षा 13 लाख पटीने मोठा आहे. पृथ्वी माझ्यापासून 15 करोड किमीने दूर आहे. मी बुध आहे. मी सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. मी पिवळस रंगाचा आहे. मला वातावरण आणि उपग्रह नाही. मी तुम्हाला पृथ्वीवरून सूर्योदय अगोदर आणि सूर्यास्तानंतर थोडा वेळ आकाशात दिसेल. मी शुक्र आहे. सौर परिवारात सर्वात चमकणारा ग्रह आहे. तो आकार वजनामध्ये पृथ्वीसारखाच आहे. जणू काही पृथ्वीचा जुळा भाऊ आहे. मी चमकणारा चंद्राला मिळता जुळता जुळा. मला एकही उपग्रह नाही. मी पृथ्वी आहे. मी शुक्र आणि मंगळाच्या मध्यभागी माझे स्थान आहे. मी स्वतःच्या आसावर 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करते, तर सूर्याच्या भोवती जवळजवळ 365 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीवर दिवस आणि रात्र शत्रूसारख्या घटना फक्त येथेच पहावयास मिळतात. माझा एक उपग्रह चंद्र आहे. मी चंद्र आहे. मी पृथ्वीचा उपग्रह आहे. मी चंद्र आहे. मी पृथ्वीचा उपग्रह आहे. मला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिण पूर्ण करण्यासाठी तसेच स्वतःच्या आसावर पण एक प्रदक्षिण पूर्ण करण्यासाठी अंदाजे 27 दिवस लागतात. चंद्रावर वातावरण नाही, चंद्रावर पाणी नाही, त्या नसल्यामुळे त्याच्यावर जीवन नाही. मी मंगळ ग्रह आहे. माझा रंग लाल रंगाचा सुंदर चमकणारा ग्रह आहे. मंगळावर विरळ वातावरण आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा जास्त थंड आणि उष्णता पडते. त्याला 2 उपग्रह आहेत. वैज्ञानिक मंगळावर जीवसृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी गुरु ग्रह आहे. मी कमी पिवळसर पांढरा ग्रह आहे. माझ्या अवतीभोवती वायूचे वातावरण आहे. मी सौरमंडळातला सर्वात मोठा ग्रह आहे. मला थंड ग्रह असे मानले जाते. मी शनी ग्रह आहे. सौर परिवारामध्ये गुरु आणि युरेनसच्या मध्यभागी आलेला आहे. गुरु नंतरचा मोठा ग्रह आहे. निळ्या रंगाचा तेजस्वी वलयामुळे सुंदर दिसतो. वलय डोक्यावर वेगळेच वाटते. वलय डोक्यावर घातलेल्या एका पाखडीसारखे वाटते. मी युरेनस आहे. मी पृथ्वीपासून इतका दूर आहे की सामान्य दुर्बिणीने पण दिसू शकत नाही. मी सूर्याचे तेज पण विरळ चांदीसारखे आहे. विल्यम हडसन नावाच्या खगोलशास्त्रीने 1781 मध्ये हा ग्रह शोधून काढला. आता मी खूपच थंड आहे. मी नेपच्यून आहे. निळ्या रंगाचा आहे. माझ्या वातावरणात मिथेन नावाचा विषारी वायू आहे. माझ्या ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच ऋतू परिवर्तन होताना पाहावयास मिळते.